मराठीत तुम्हाला मराठीचे बाबा दादांचं लग्न कधी होणार आहे सांगणार का? एवढा परेशान झाला ना दादा, सांगू शकता तुम्ही कधी लग्न होणार आहे? नाही होणार आहे ना. कोण कुठे? हा प्रवीण, कधी होणार आहे? आता बी तर दाखव भाऊ त्यांना. नको. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग डे नंबर मागं दिसलं काहीतरी तुम्हाला. आत्ता मी आहे आकुर्डीमध्ये आणि आकुर्डीमध्ये बघा ही आपली आपल्या बजरंगबलींची मूर्ती आहे. खूप सुंदर दिसते सकाळ सकाळी. तर आज मी लवकर उठलो बिकॉज आत्ता वाजलेत किती माहिती का? आत्ता वाजलेत 5:30 वाजलेत आणि 5:30 वाजता मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो दादांचे. सो मी दादाच म्हणतो आपल्या बजरंगबलींना. तर खूप छान वाटतं. आज मी लवकर उठलो आहे आणि लवकर उठून मी नाही ग्राउंडला चाललो आहे आणि ग्राउंडला जाऊन म्हणजे आज लवकर उठायचं रिझन काहीच नाही आहे. जस्ट म्हटलं एक नवीन सुरुवात करावी आणि नवीन दिवसाची सुरुवात आपल्या दादांपासून करावी. सो दर्शन वगैरे घेतलं आहे. आता इथून निघतो ग्राउंडला आणि ग्राउंड झाल्यानंतर भेटूया आता आपण. चला तर मित्रांनो, आता ग्राउंड वगैरे वरून आलेलो आहे मस्तपैकी. आता घरी जाणार, फ्रेश वगैरे होणार, डाएट वगैरे खाणार आणि आजपासून नाही का जरासं मनावर घेतलं म्हटलं जरा फिटनेस नाही का, जरा फिटनेसला लक्ष द्यावं म्हणतोय. तर बघूया आता कंटिन्यू होतं का. पण मी तर ठरवलं आहे मनापासून. माझ्यासोबत ना कसं खूप वेळ झालं की मी ठरवलं आहे की बाबा नाही का काहीतरी काय करायचं आहे आणि असं काहीतरी होतं ना माझ्यासोबत की पुढच्या दिवशी मला जाणंच होत नाही का. काय विषय काय माहिती, पण करूया, कंटिन्यू करूया, काय विषय नाही. तर उद्यापासून भाई मी कंटिन्यू ग्राउंडला येणार आहे आणि ट्राय करणार, माझं मी बेस्ट देणार आहे तब्येत कमी करण्यासाठी आणि जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी करणार आहे. तर आता उद्यापासूनच बघूया आपण की सकाळी आपला ब्लॉग किती सुरू होतोय. आज तर खूप लवकर सुरू झाला मित्रांनो. तर आता उद्यापासून बघूया काय होतंय. तर चला आता मी चाललोय घरी जातो, मस्त फ्रेश वगैरे होतो आणि कामाला लागतो. चला. हॅलो गाईज, तुम्ही बघितलं की सकाळी मी ग्राउंडला वगैरे गेलो आणि तिथून आता मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन आम्ही चाललोय शूटला. कालचं जे शूट कॅन्सल झालं होतं तिथं आम्ही आता चाललेलो आहे भोसरीमध्ये. तर मस्तपैकी रेडी वगैरे झालो आम्ही दोघं पण भाऊ आणि चाललो आता शूटला. बघू शकता आता आईस्क्रीम खातोय मस्तपैकी. खूप गरमी होती आहे, एवढं ऊन वाढलं नाही मित्रांनो. उन्हामध्ये लोक कशी फिरतात मला तेच कळत नाही. एवढी गाडी असून सुद्धा आम्हाला गरम होतं आणि आम्ही आईस्क्रीम खातोय. जाऊ द्या, काही काय असं ना, भेटूया चला आता त्या डेस्टिनेशनवरती. चलो. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनवरती, तुम्ही बघू शकता. तर आता इथं आपलं शूट आहे आणि रात्री तुम्हाला माहिती आहे काय प्रॉब्लेम झाला. तर आता शूट करून जायचं. आमच्यासोबत आपला भाऊ आलाय म्हणून आपला मूड फुल ऑन आहे. लेट्स गो. काल मूड नव्हता, आज मूड आहे. चला, आपलं इथलं शूट झालेलं आहे आणि बघा हे खूप छान मित्र भेटले आपले इथं. म्हणजे दुकानाचे ओनरच आहेत. खूप छान स्वभाव आहे माणसाचा, एकदम भारी, म्हणजे फ्रेंडली. तुम्हाला एक विचारू का, तुम्हाला काही येतं का शायरी बिरी असं काहीतरी? लग्न झालं का तुमचं? हा झालं. हा आत्ताच झालंय. किती दिवस झाले? 15 दिवस झाले. नाव घ्या नाही का? या घ्या आमच्या ब्लॉग मध्ये एक नाव घ्या ना, घ्या. नाही नको. काहीतरी म्हणा मग असं की जेणेकरून काहीतरी होईल. अहो नाव नाही ना घेत. बरं मित्र आहे का तुम्हाला का जिगरी मित्र आहे? चैतन्य कुठे बाहेर का? हा गेला ते बाहेर. मग तुमचा असा एखादा जिगरी मित्र आहे का की जो एकदम जवळचा मित्र, असा खास, त्याच्यासाठी तुम्ही काही करू शकता असा मित्र आहे कोण? मला नाही सुचत हे मित्र, तुमचा जवळचा मित्र कोणी आहे का? असं नाही सुचत मला, खरंच नाही सुचत. मित्र नाही का तुम्हाला? हा मित्र आहेत भरपूर आहे. एक मित्र सांगा मला तसे. हेच मित्र आहे बाबा. हा मित्र आहे का? किती वर्षापासून तुमची मैत्री आहे? आता आम्ही 4थी 5वी पासून आहे सोबत. वर्गात होते तुम्ही? नाही, मग असे कॉलनीतली ओळख. कॉलेजची ओळख. बरं मग एखादा असा प्रसंग सांगा की ज्यावेळेस नाही का हा तुमचा मित्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता. तसे आमचे किस्से डेंजर आहेत. तरी एखादा किस्सा सांगा आम्हाला. नको सांगायला गेलं की घरातच विचार होईल. एखादा किस्सा सांगा सांगायसारखा. नाही ते कधी बाबा तुम्हाला अशी गरज पडली आणि लगेच असं काहीतरी नाही काही जरा इमोशनल थोडं असं काहीतरी असू शकतं किंवा काहीतरी. आता मित्र म्हटलं खास मित्र काहीतरी असं आहे तसं, पण एखादं सांग काहीतरी सिच्युएशन अशी. नाही म्हणजे आम्ही याच्यावरती नाही का छोटीशी एक मीम बनवून नाही असं मस्तपैकी टाकन इंस्टाग्रामला. तर काहीतरी असं सांगा. आता एखादी शायरी मारा मित्रावर काहीतरी. नाही ना जमत आपल्याला राव. लग्न झालं का तुमचं? नाही लग्न त्याचं चाललंय आता.
त्याला विचारलं अरे ना पाहिजे. असं पंखा फिरला की हवा येते. हा, पंखा फिरले की हवा येते. माझा भाऊ माझा जीव आहे. तर मित्रांनो आम्ही पोहोचले बघा आजच्या आपल्या दुसऱ्या स्पॉटवरती आणि इथं बघा आमचा मित्र घावलाय. आम्ही ना ग्राउंडला सोबत होतो पण आज तो मोठा माणूस झालाय नाही का, गरिबाला ओळखत नाही नाही काय नाही, दुकान बिकान टाकले, बिझनेसमॅन झालाय पोरगा. अरे मित्रासाठी मी दिवा घेऊन थांबलोय, मित्राची आरती करायला. कोकणातून आलाय. बरं तुला एक प्रश्न विचार, तिकडे हां तुला एक प्रश्न विचारतो. थांब जरा नीट मला तुझा एक हां सेट Set. माझं सेट हां झालं झालं का सेट? हा, विचार. तुझा एखादा असा जवळचा खास मित्र आहे का कोणी? आहे ना, कोण आहे? माझा मित्र तसे खास लई आहे. एक सांग. एक माझा जयंत म्हणून आहे. जयंत. किती वर्षापासून मित्र आहेत तुम्ही? लहानपणापासून लहानपणापासून. शिशुवर्ग. हां भाई आणि अशी काहीतरी एक सिच्युएशन सांग की नाही का की तुला वाटलं की अरे हा माझा खरा मित्र आहे म्हणून. कोणती अशी सिच्युएशन झाली का तुमच्या एवढ्या दिवसामध्ये? नाही झाले. काहीतरी असं भांडणं म्हणावं किंवा कधी काय भांडणं असं झाल्यावर लई- झाले. तुला जरा माझ्या मोटिवेशन मित्रांनी भेटलं स्वतःवर पाहिजे. घेतलं. मित्र म्हणजे स्वतःवर व्हायचं घेतलं. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं असं काहीतरी नाही का जरा येड थांबा. हा? पोस्ट म्हणजे एखादी शायरी बिरी म्हण मग मित्र. पोस्ट नको करू. अरे तुझा मित्र बघतोय भाई, बघू दे त्याला, पण पोस्ट नको करू. पोस्ट बघ किती प्रेम आहे. सांग तुझ्याबद्दल त्याला बोलायला वाटलं तर शब्दच मला- नाही मला त्याच्याकडे. पाठव, मग मी पोस्ट करतो. याला नाही का बोलायला शब्दच नाही त्यासाठी. काहीतरी भाऊ बघ मस्त खेळतोय पबजी. जाऊ दे. टीममेट आहेत जा तू येऊन डायरेक्ट उतरला आणि माझ्याकडे झाला का? नाही बस जाऊ दे भाई. फेल झाला फेल झाला आपल्या परीक्षेमध्ये. मैत्री के नाम पे तू कलंक. भाई मित्राबद्दल सांगू शकत नाही तू दोस्ती दोन के नाम शब्द. पे कलंक. मग मित्राबद्दल दोन शब्द सांगू शकत कुठली नाही. कुठली हे करायला आलं, शूट करायला आलं का माझी रील शूट काय करायला मस्करी करतोय भाई, मानव घेऊ माहिती रे नको. भाई. काय मस्करी करतो भाई, लय भारी मित्र आहे हो. लहानपणापासून कधी एक कॉपी नाही पाजली. विक्टरी जोडली. विक्टरी जोडली का तू? नाही रे इथंच आहे. अनिकेत भेटलेला आहे. अनिकेत आणि ओळखला? अरे एवढ्या दिवसात नाही भेटला भाई तू. कोण आणि हे भाई बघ कॅमेरा पाहिला की भाई, हे भाई एक एकटा खाते मला. हे भाई मला पटतं का राव? काय राव, एक ओळखत एकटा नाही खाते राव. राव. मग काय राव. मग आम्हाला युट्यूबर मित्रांनो युट्यूबवर नाही, रील भाऊ नाही. आपल्याला दिलेलं आहे. युट्यूब नाही ना? तू एवढं का लाजते? युट्यूब तू का लाजते एवढं? तुझं नाव आहे तुझं प्रणव. प्रणव. हा ठेव खाली. नाही नाही प्रणव तुला जर एका दिवसाचा मुख्यमंत्री केलं तू काय करशील? काय नाही शॉर्मा गरम होते थंड होते ते पटापटा खाऊन टाकेल. तुला काय केलं तू काय करशील? मी सांगा तुला कोणीच करणार नाही काय, तू नको टेन्शन मी म्हणेन 5 वर्षासाठी अरे ऐक, मुख्यमंत्री करा. आणि तुला जर एका दिवसासाठी मुख्यमंत्री केलं तू काय करशील? सगळ्यात पहिल्यांदी ऐक, अरे काय करणार, सगळ्यात पहिल्यांदी ब्युटी पार्लर फ्री करून टाकेल. आणि दुसरं काय करणार अजून? मोमोजचे गाडे फ्री करून टाकेल. अजून काय करणार? एक चांगलं काम काहीतरी सांग ना, काय करशील जेणेकरून बॉईजचं पण भलं होईल. काय म्हणतो तू स्टार्टिंगला, काय म्हणतो तू झोपून राहणार दिवसभर? अरे हा बघ. ठीक आहे सॉरी काय प्रँक करत होतो मी. मला तुम्ही रील स्टार हा मीच होतो. तुझी रील पाहिली ना तो मीच आहे. कुठली रील पाहिली ती? बाबाजी ओ बाबाजी थोड़ा यहाँ आओ. मैं आपको बॉदर कर रहा हूँ. मराठी येत तुम्हाला? मराठीचे बाबा दादांचं लग्न कधी होणार आहे सांगणार का? एवढा परेशान झाला ना दादा. सांगू शकता तुम्ही कधी लग्न होणार आहे? हा? नाही होणार आहे ना? कळून पुढे. हा प्रवीण कधी होणार आहे? आता बी तर दाखव भाऊ त्यांना. नको. हा ठीक आहे. काय मोमोज दादा? हो भाई एक प्लेट मोमोज वेज, एकच प्लेट. ठीक आहे. अच्छा काम करना चाहिए ना, म्हणजे चांगले कामं केले पाहिजे ना. काय नॉनव्हेज पाहिजे? मेरे को चलते हैं ना, मैं काला बैर हूँ. नहीं आप वेज खाओ. मैं बोल नहीं अहो मी व्हेजिटेरियन आहे. नाही ऐकू विकू नाही. तू घरी नाही का फोन कर पप्पांना, आणि पप्पांना फोन करायचा आणि पप्पांना म्हणायचं ऍड लावून जॉब नाही.
काम आहे पप्पा. ऐसा लगा मम्मीला लाव मम्मीला लावू शकतो ना? मम्मीचं काही विषय कसं बोलू नाही शकत आता तसलं कसलं? कारण की रूमचं मॅटर चालू आहे काय झालं रूमचं गॅस चालू नाही आहे भेटत ना. काय करायचं माहिती का हा. मम्मीला किंवा पप्पांना फोन लाव आणि फोनवरती फक्त म्हण आय लव्ह यू मम्मी बस एवढं. नाही ना तसं नाही तू कधी वडिलांना आय लव्ह यू म्हणलेला आहे का पप्पाला आज लावू नाही शकत कारण की जॉब वरती अरे जॉब किती वाढले कॉल लावू शकत. मम्मीला लाव हा भाऊ लाव. असं म्हण सिम्पल म्हण अरे, हा मम्मी लाव ना. आय लव्ह हा, येऊ यू लावा. मम्मी विचार ना तू लावू शकतो मी आता लावणे मी चॅलेंज घेणार ना मला कॅमेराची हा, करतो का? जर केलं चॅलेंज पूर्ण भाई तुला मी 200 रुपये कॅश नाही देणार नको नको. फक्त एवढं सिम्पल चॅलेंज आहे भाई मम्मीला लावून. मम्मीला फोन करायचा मम्मीला म्हणायचं आय लव्ह यू मम्मी हा भाई, मला 200 तुझी जस्ट आठवण येत होती अरे खायचं होऊन नाही बस. खायचं Simple. मम्मी लाव ना नाही, लावतो. नाही. मम्मी लाव ना नाही नाही नाही. हा? फक्त कॉल लावून आय लव्ह म्हणायचं नाही म्हणू शकत मम्मीला आय लव्ह यू तू कॅमेरा ऑफ करतो मी बोललो ऑफ करून मग आमचं कंटेंट आहे भाई लावू शकतो का हा नाही करू शकत ठीक आहे नो प्रॉब्लेम Thank you. हारलाय तो 200 रुपये कुठल्या कॉलेजला आहे? बोलले college? इंदिराला. इंदिराला आहे का? अरे भाई सगळ्यात ॲडव्हान्टेज सगळ्यात मस्त कॉलेज इंदिरा कॉलेज आहे इंदिरा कॉलेजचे महान कार्यकर्ते आपल्याला भेटलेले आहेत. पुनवळ्यामधलं काय इंदिरा ते- कॉलेज. अरे तुला JSP खोडणार समोरचं. अरे तिथं काय JSP समोरचं तिथं खोडणार वापरलं. तिथं नाही का असं म्हणतात लय मॉडेल्स राईट हा, आहे. पण मॉडेल कुठले आहेत? सगळ्यात बघा रे विचार कर. मॉडेल असून काय फायदा आहे बरं तुला एक चॅलेंज देऊ का मी करशील का हा. सिम्पल चॅलेंज आहे तो आजपर्यंत कधी पप्पाला तुझ्या आय लव्ह म्हटलं नाही मग आता फोन करून पप्पाला आय लव्ह म्हणायचं पप्पा बाहेर आहेत, meeting. भाई तुला 200 रुपये द्या कॅश नको मला फक्त 200. फक्त फक्त म्हणायचं पप्पा आय लव्ह यू बस नाही करू शकत नाही कोणी करू शकतो हा पप्पा दर्शन तुझं सुमित सुमित नील माझं नाव PCMC फुडीज बघितले ना व्हिडिओ भाई बघितले ते व्हिडिओ तर आमचं नाही का आता इथे शूट होतं बट ते काही कारणास्तव कॅन्सल झालं आहे कॅन्सल म्हणजे उद्यावर फॉरवर्ड झालं आहे आणि हे शूट आम्ही आता उद्या करणार आहे पण तात्पुरतं आम्ही इथं सँडविच मागवले तो सँडविच खाऊन इथून कल्टे मारणार आता तर मित्रांनो आता फायनली मी आलो आहे घरी आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपले हे जे ब्लॉग्स आहेत ना त्याचे शॉर्ट्स व्हिडिओज मी प्रवीण टॉक्स इंस्टाग्रामवरती टाकतो आहे सो नक्की तिथं पण जाऊन बघा तुम्हाला फनी मीम्स वगैरे व्हिडिओज वगैरे भेटतील तर ब्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये कळवा तर भेटूया गाईस उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर मित्रांनो आणि असंच सपोर्ट राहू द्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये